नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्ट सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, जे आता इराण आणि अमेरिकेमध्ये वॉर सुरू आहे आणि जी गल्फ एरिया आहे त्यामध्ये ना परिस्थिती अजून जास्त बिकट होत चालली आहे आणि याचा परिणाम हा खूप जास्त वाईट होणार आहे. कारण बऱ्याच देशामध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. इव्हन भारताचे पंतप्रधान यांनी पण दोनदा येऊन अनाउन्समेंट केली की परिस्थिती अजून जास्त बिकट होणार आहे. पेट्रोल डिझेलचे प्राइसेस आहेत ते आता आज म्हणजे या आधी ऑलरेडी 3 समथिंग काहीतरी रेट वाढलेत आणि आज परत पॉईंट समथिंग 0.8 और 0.9 ने परत रेट वाढलेली आहे. म्हणजे ही परिस्थिती अजून जास्त वाईट होत आहे. आता आपल्याला भास होता आणि असं वाटेल की अरे पेट्रोल डिझेल तर फक्त एवढ्यानेच वाढले, पण विचार करा की याचा ग्लोबल इम्पॅक्ट खूप जास्त होणार आहे म्हणून. आणि असं झालं तर मोठमोठे जे जॉब्स आहेत त्यावर परिणाम होईल आणि जॉब लॉस होऊ शकतो. आणि ही शक्यता आहे, ही मी नाही तर आयोले म्हणतोय. इंटरनॅशनल लेवल ऑर्गनायझेशन आहे ना, त्यांचे एक रिपोर्ट आहे, त्यांनी हे म्हटलंय. आणि किती डेटा किती जॉब आहे ते जाऊ शकताय, त्यासोबत जे सॅलरी आहे त्यामध्ये डिक्लाईन येऊ शकतंय. त्यामुळे परिस्थिती फार बिकट होऊ शकते. हे बरेच जे इकॉनॉमिक्स आहेत आणि ज्याच्या आयोगाचा रिपोर्ट आहे, असे जे रिपोर्ट आहेत यामध्ये बऱ्याच ठिकाणी मेन्शन केलंय. तर आज आपण डिटेल समजून घेणार की या परिस्थितीवर नेमकं काय परिणाम होऊ शकतो. एक तर आपल्या सर्व जनतेसाठी हे समजणं फार जास्त गरजेचं आहे. यासोबतच आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन ज्यावेळेस आपण उत्तर लिहिणार आहोत त्यामध्ये पण या आकड्यांचा फार जास्त हेल्प होतो. कारण इकॉनॉमीशी रिलेटेड असे जर प्रश्न आले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. सर्वात आधी मी माझा नंबर इथं तुम्हाला शेअर करतो. काही क्वेरीज असतील तर या नंबरवर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. 8793382448. मी एक जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलाय. तो जरी तुम्हाला जॉईन करायचा मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. इव्हन सिलेबस तुमच्याकडे नाहीये तरी पण मला यावरच कॉन्टॅक्ट करायचंय आणि टेलिग्राम चॅनल इथे दिलेला आहे. बघा, नेमका मुद्दा आहे काय, सर्व कॉन्सेप्ट समजून घेऊ. नेमके काय काय आकडे आपल्याला दिलेले आहेत ते सर्व तुमच्या लक्षात येतील. बघा किती दिलेलं आहे इथं, 38 मिलियन फुल टाइम जॉब. असं नाही की जे पार्ट टाइम जॉब करतायत, मी इथं म्हटलंय फुल टाइम जे पे स्केलवर आहे ते फुल टाइम जॉब किती दिलेले आहेत. तर 38 मिलियन फुल टाइम जॉब्स आहेत ते जाऊ शकतात. फॉल इफ वेस्ट एशिया वॉर कंटिन्यूज वॉन्स आयएलओ. म्हणजे आयएलओची एक रिपोर्ट आहे आणि रिपोर्ट कोणती आहे नोट करून ठेवून द्या. इम्पॉर्टंट आहे. एम्प्लॉयमेंट अँड सोशल ट्रेंड्स मे 2026 अपडेट रिपोर्टचं नाव आहे. त्यामध्ये त्यांनी हे वॉर्न केलंय की किती जवळपास 38 मिलियन. आता 38 मिलियन म्हणजे काय, 1 मिलियन म्हणजे 10 लाख. म्हणजे या 38 मिलियन वर 6 शून्य लावा. तेवढे जॉब्स आहेत ते जाऊ शकतात जर हा युद्ध जर असा जर कंटिन्यू चालला तर. आणि जी परिस्थिती आता पाहायला मिळत आहे, ना अमेरिका मागे होत आहे ना इराण मागे होत आहे, त्यामुळे ही परिस्थिती अजून जास्त बिकट आहे होत चालली आहे असं लक्षात येत आहे. आणि असं जर कंटिन्यू झालं तर बघा काय काय तुमच्या लक्षात येते, काय काय कशा कशावर फरक पडू शकतो. मुख्यतः काय की जसं भारतासारखे देश आहेत ज्यामध्ये पेट्रोल डिझेल नाहीच्या बरोबर किंवा फार कमी आहे तो प्रोडक्शन आहे आणि आपण मॅक्झिमम जे गल्फ कंट्रीज आहेत, जे मिडल ईस्ट मधील कंट्रीज आहेत त्यांवर डिपेंडेंट आहोत. त्यासोबत बरेचसे फर्टिलायझर्स पण आपण इम्पोर्ट करतो. मग अशा वेळेस ते जर आपल्याकडे कमी येत असेल, म्हणजे सप्लाय आपल्याकडे कमी आहे किंवा जर भारताला मिळत असेल तरी पण जर जास्त किमतीत मिळत असेल तर ऑब्व्हियस आहे की भारतातील जे बिझनेसेस आहेत त्यावर इम्पॅक्ट होईल. आणि त्यावर इम्पॅक्ट झाला तर इतर गोष्टीवर परिणाम होईल. इन्फ्लेशन वाढेल. जो फर्टिलायझर्स आहेत ते जर नीट शेतकऱ्यांना पोहोचले नाही तर जे उत्पादन मिळत आहे शेतीमधून त्यांवर परिणाम होईल. आणि जो प्रोडक्शन मिळत आहे शेतीचा तो पण महाग होणार. म्हणजे अल्टिमेटली महागाई ही खूप वाढणार आहे, रोजगार आहे ते जाणार आहे. म्हणजे अल्टिमेटली आपण म्हणू की इकॉनॉमीच्या दृष्टीने परिस्थिती बिकट येऊ शकते, याची शक्यता खूप जास्त आहे. बघ काय दिलं इथं, यामध्ये दिले की बियॉन्ड द रिजन, म्हणजे या रिजनच्या व्यतिरिक्त हायर एनर्जी कॉस्ट, म्हणजे पेट्रोल डिझेलचे रेट वाढतील. डिस्ट्रप्टेड ट्रान्सपोर्ट रूट, यामुळे काय होणार की ज्या मार्गाने पेट्रोल डिझेल येत आहे किंवा ज्या मार्गाने ट्रान्सपोर्ट होत आहे त्या मार्गाने करता येणार नाही आता. म्हणजे दूरचे मार्ग आहेत ते घ्यावे लागतील. यामुळे सप्लाय चेन वर प्रेशर येणार आहे. ते जे रेग्युलर होत आहे त्या पद्धतीने सप्लाय चेन तो होणार नाहीये. विकर टुरिझम आहे. बरेच जे देश आहेत, बरेच लोक आहेत इतर देशात फिरायला जात आहेत त्यामुळे टुरिझम ग्रो होतो. इतर देशातले भारतात येत आहे. पण अशी परिस्थिती पाहून थोडा काही लोक आहेत ते नक्कीच विचार करतील की हे करायला पाहिजे, जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे. त्यामुळे टुरिझमवर परिणाम येणार आहे. पॉईंट नोट करून ठेवा की याचा परिणाम नेमका काय होणार आहे. आन्सर मध्ये फार इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट मायग्रेशन कन्सेंट आहे. जसं आपण कोविड मध्ये पाहिलं होतं की मायग्रेशनचा प्रॉब्लेम झाला होता, सेम इथं सुद्धा होऊ शकतो. आणि या पद्धतीने इकॉनॉमीवर बर्डन आहे तो येईल. आणि हे कोणी म्हटलंय, आयोलेने म्हटलंय, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आयोलेने म्हटले. रिपोर्टचं नाव ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. अजून बघा काय काय सांगितलं रिपोर्टमध्ये. जर प्राइसेस असे जर वाढत राहिले, शॉर्टेज जर होत राहिलं या सर्व गोष्टींचा, तर इफेक्ट वुड एक्सटेंड बियॉन्ड फार्म
कम्स टू फूड प्राइसेस, की शेतीच्या पलीकडे जाऊन सुद्धा फूड प्राइसेसवर याचा परिणाम होईल. म्हणजे जो शेतमाल निघतोय तो महाग होणार आहे, तर कमी तर होईल, आणि कमी झाल्यामुळे काय होणार, सप्लाय कमी झाल्यामुळे किमती वाढतात. बरोबर, बेसिक नियम आहे हा इकॉनॉमीचा. त्यामुळे फूड प्राइसेस वाढले, ऑब्वियस आहे, अल्टिमेटली महागाई वाढली. बरोबर. नेक्स्ट, रुरल जे लाईव्हलीहूड आहे, फूड सिक्युरिटी आहे, यावर परिणाम होणारच आहे. नेक्स्ट, कंट्रीज दॅट डिपेंड ऑन इम्पोर्टेड फर्टिलायझर्स इन्क्लुडिंग इंडिया. स्पेसिफिकली या रिपोर्ट मध्ये मेन्शन केलंय की जे देश फर्टिलायझर खते इम्पोर्ट करतायत त्यांवर अजून जास्त परिणाम होईल. म्हणजे फक्त आपण आतापर्यंत हाच विचार करत होतो की पेट्रोल डिझेल पेट्रोल डिझेल पेट्रोल डिझेल, अरे पण भारत तर फर्टिलायझर्स पण इम्पोर्ट करतोय. मग भारत जर फर्टिलायझर इम्पोर्ट करतोय तर शेतीचा माल आहे, जो उत्पादन आहे, त्यावर परिणाम होईल, फूड प्राइसेसवर परिणाम होईल. नेक्स्ट बघा अजून काय काय दिलंय की सिग्निफिकंट इफ ऑइल प्राइसेस रिमेन हाय, जर ऑइल प्राइसेस जर जास्त जर राहिले तर अशा वेळेस क्लाइम बाय 50% अबव देअर जानेवारी फेब्रुवारी 2026 average, the ILO estimates that the hours work could fall by 0.5%. की जर पेट्रोल डिझेलचे प्राइसेस जे जानेवारी फेब्रुवारी जे होते त्यापेक्षा जर 50% वाढले, म्हणजे 1.5 झाले, म्हणजे समजा की 100 रुपये लिटर आहे तर तो झाला 150 रुपये लिटर, एवढे जर वाढले तर जे वर्कर्स काम करतायत ते वर्कर्स मध्ये काय होणार, तर कमी होणार. म्हणजे कमी वर्कर्स काम करेल, म्हणजेच अनएम्प्लॉयमेंट आहे तो वाढणार आहे. आणि किती जॉब लॉस होणार, तर इथं दिलेलं आहे की 2026 आणि 2027 पर्यंत 1.1% एवढं होणार. 14 मिलियन ते आणि 38 मिलियन फुल टाइम जॉब्स आहेत ते जातील. 2026 मध्ये कधी किती, तर 14 मिलियन पर्यंत जाऊ शकतात, जॉब लॉस होऊ शकतात. आणि 2027 पर्यंत किती होऊ शकतात, तर 38 मिलियन एवढे जॉब लॉस होऊ शकतात, एवढे फुल टाइम जॉब जाऊ शकतात. फुल टाइम म्हटलंय इथं, म्हणजे पार्ट टाइम पण नाही बरं का, फुल टाइम असे जॉब आहेत ते जाऊ शकतात. रिअल लेबर इन्कम टू डिक्लाइन बाय 1.1, म्हणजे जॉब तर जाईल आणि ज्यांच्याकडे जॉब आहे त्यांचं इन्कम पण कमी होणार. नेक्स्ट बघा अजून काय दिलंय, अनएम्प्लॉयमेंट रेट आहे तो वाढू शकतो 2026 मध्ये 0.1% ने आणि 2027 ने 0.5% ने तो वाढू शकतो. राईट. द शॉक इज अनइवन, म्हणजे सगळीकडे शॉक आहे तो सारखा राहणार नाहीये. जे देश जास्त डिपेंड आहेत गल्फ कंट्रीवर, मिडल ईस्टवर, त्यांवर जास्त शॉक लागणार आहे. आणि दोन गोष्टी सांगितल्या मी ऑलरेडी, पेट्रोल डिझेल तर आहे, त्यासोबत काय तर फर्टिलायझर, दोन्ही गोष्टीसाठी भारत डिपेंडंट आहे, त्यामुळे खूप जास्त शॉक आहे हा भारतावर लागू शकतो. नेक्स्ट काय दिलंय, एक्सपोजर इज हायेस्ट वेअर इकॉनॉमी, कुठे एक्सपोजर, कुठे शॉक जास्त लागेल, जिथे इकॉनॉमी सेक्टर्स अँड वर्कर्स आर मोस्ट क्लोजली लिंक टू द गल्फ एनर्जी फ्लोज अँड एनर्जी इंटेन्सिव्ह सप्लाय चेन. जे देश जास्त डिपेंडंट आहेत, जे खूप क्लोजली डिपेंडंट आहेत, त्यांवर सर्वात जास्त होणार आहे. द अरब स्टेट तर असतील, म्हणजे ज्या ठिकाणी वॉर सुरू आहे त्याच्या आजूबाजूचे देश ते तर डायरेक्ट इम्पॅक्ट होत आहेत. दुसरा आहे काय तर एशिया, त्यामध्ये भारत येतोय. आणि पॅसिफिक स्टँड आउट, आणि काय तर पॅसिफिक स्टँड आउट ऍज द मोस्ट एक्सपोज रिजन, या रिजन मध्ये सर्वात जास्त परिणाम होईल. आय होप की हे लक्षात आलं की या वॉरमुळे नेमके काय काय परिणाम होणार. थोडक्यात सांगतोय बघा की इथं काही पॉईंट्स आपल्याला दिसले की कोणकोणत्या सेक्टरवर परिणाम होणार. दुसरा आहे काय की फक्त पेट्रोल डिझेलमुळे महागाई होत आहे, फक्त तिथपर्यंत मर्यादित होणार. आता आपल्याला हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की शेतीवर पण परिणाम होईल, फूड प्राइसेस सुद्धा वाढेल. नेक्स्ट मुद्दा इथं दिलेला आहे तो म्हणजे की लेबर अनएम्प्लॉयमेंट रेट आहे तो वाढेल, आणि जी सॅलरी आहे जे लोक कमवत आहेत ते पण कमी होणार, ते इथं दिलेलं आहे. आणि सर्वात जास्त इम्पॅक्ट कुठं होणार आहे, जो इथं आपल्याला दिलेला आहे, तर जे जास्त लिंक आहेत गल्फ रिजनशी रिलेटेड आहे ना, मग त्यामध्ये एशिया पण आला आणि गल्फ रिजन पण आला, पॅसिफिक रिजन पण आला, जे जास्त लिंक आहे, जे जास्त डिपेंडंट आहे, आणि इंडिया तर त्यामध्ये आहे. आय होप की हा मुद्दा तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं या न्यूज मध्ये काय एक्सप्लेन केले किंवा काय सांगितलेलं आहे. बाकी अजून काही डाऊट्स असतील तर बघा, मी तुम्हाला माझा नंबर आहे इथं शेअर करतोय. चलो बघा, माझा नंबर मी इथं तुम्हाला शेअर करतोय. काही जर क्वेरीज असतील तर तुम्हाला त्यावर कॉन्टॅक्ट करता येईल डायरेक्ट. ठीक आहे, बघा काय आहे नंबर, हा बघा 8793382448 या नंबरला डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. तुम्हाला एमपीएससी किंवा युपीएससी रिलेटेड कोणतेही डाऊट्स आहेत, किंवा जर तुम्हाला सिलेबस जर हवा आहे तर ते समजून घ्या. सिलेबस आपला पहिली पायरी असते कोणत्याही परीक्षेसाठी, त्यामुळे सिलेबस समजून घ्यायचा आहे. सिलेबस तुमच्याकडे कॉपी नाही आहे, डायरेक्ट मला मेसेज करा. व्हॉट्सअपला सेम नंबर आहे,
व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे तरी पण याच नंबरला मला मेसेज करा. ठीक आहे, ऑल क्लिअर. आणि आपली राज्यसेवासाठी स्वराज्य बॅच आहे, यामध्ये आपण बेसिक पासून अभ्यास करून घेतो. एनसीआरटी पासून सुरू होणार, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस वगैरे सर्व इथं तुमचं करून घेतलं जाईल. 18 बुक तुम्हाला घरपोच येतील. 18 बुक तुम्हाला घरपोच येतील, होम डिलिव्हरी होणार. या व्यतिरिक्त स्टडी नोट्स आहेत, क्लास नोट्स आहेत, करंट अफेअर्स आहेत. प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहे, मेंटॉरशिपची टीम वेगळी आहे, ते तुम्हाला वेगळं गाईड करतील. या व्यतिरिक्त आपण सर्व क्लासेस हे लाईव्ह घेतो, अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन तुम्हाला पाहता येतात. या बॅच मध्ये स्पेसिफिकली ही जी बॅच आहे तुम्हाला लाईफ टाइम साठी मिळेल. म्हणजे एकदा तुम्ही जॉईन करा, तुमचं सिलेक्शन होतं, तुम्हाला क्लास करता येईल. इथून जे पण बॅचेस होतील, जे पण क्लासेस होतील ते सर्व. कारण बरेच विद्यार्थी आता 12वी नंतरच अभ्यासाला सुरुवात करतात आणि म्हणून टेक्स्टबुकने हा ठरवलंय की 12वी पासून आतापासून करायचंय, आताच बॅच जॉईन करा. लवकरात लवकर केलं ते बरं आहे. आणि त्यातल्या त्यात आता तर अशी कंडिशन पाहायला मिळत आहे की प्रायव्हेट जॉबचं ज्यावेळेस असं युद्धासारखी परिस्थिती आहे आणि मला नाही वाटत की पुढचा अजून 1-1.5-2 वर्ष ही परिस्थिती पूर्ण नॉर्मल होईल. म्हणून अशा वेळेस कुठेतरी गव्हर्नमेंट जॉबकडे कल आहे तो वाढतोय. त्यामुळे कॉम्पिटिशन वाढत आहे नक्कीच, बरोबर. आणि एमपीएससी आता जागा भरपूर काढणार आहे. का? कारण महाराष्ट्रात भरती होणारे मॅक्झिमम पोस्ट आता एमपीएससी द्वारे भरले जाणार आहे. मग अशा वेळेस तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब एक सिक्युअर्ड पर्याय पाहायला मिळतोय. आणि ऑब्व्हियस आहे की कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला बॅच जॉईन केलेली बरी आहे. आणि म्हणूनच काय केलंय आपण, लाईफ टाइम साठी तुम्हाला बॅचचा ऍक्सेस दिलेला आहे. म्हणजेच तुम्ही एकदा बॅच जॉईन करा, तुमचं सिलेक्शन होतपर्यंत तुम्हाला बॅच मिळेल. सोबत भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय आहे. फक्त काय करायचे, माझ्या या नंबरला कॉन्टॅक्ट करायचे. या सोबतच ग्रुप बी ग्रुप सी ची पण बॅच आहे, त्याचे फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तिथं पण भरपूर डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय, लाईव्ह लेक्चर, अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन इथं पण मिळेल. फार कमी किमतीमध्ये आहे. नंबर इथं पण दिलेला आहे. हा, आणि जर तुम्ही या वर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षा देत असणार तर 23 तारखेला जनरल सायन्स जो विषय मी घेतो त्याचं रिव्हिजन मिस करू नका. पुण्यामध्ये होणार आहे, केसरीवाडा, नारायणपेठ, पुणे येथे. करेक्ट. अदरवाईज जर कन्फ्युजन झालं, ऍड्रेस नाही मिळत आहे तर माझा नंबर आहे स्क्रीनवर, त्यावर कॉन्टॅक्ट करा. टाइम आहे सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत. आणि 24 तारीख म्हणजे रविवारी काय होणार तर आपली कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट होणार आहे. जो वेळ आयोगाचा आहे त्याच वेळेला होईल. आय होप हे सर्व क्लिअर झालं असणार. तर नेक्स्ट सेशनला भेटूया. आय होप या मुद्दा पण तुमचा चांगला क्लिअर झाला असेल. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.